नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनीनो, माझ्या सख्या नाही पण पक्क्या भगिनीनो, माझ्या खूप लाडक्या भगिनीनो, मी वसीमाताई शनिवारी तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ करते. आज मी 2 व्हिडिओ केले. याच्या आधी एक व्हिडिओ पाठवलेला आहे एस ए प्रणालीसाठी. हा माझा दुसरा व्हिडिओ दुसऱ्या विषयावर आहे. तर रिपीट तोच विषय घ्यायचा नाही. मला माहिती तुम्ही सबस्क्राईब करणार, तुम्ही शेअर करणार, तुम्ही चांगले कमेंट करणार. माझी तब्येत बरी आहे, तुमची पण तब्येत बरी ठेवा. आता पाणी पित जा, अंगणवाडीवर वेळेवर नाश्ता करत जा. तयारनो 2 वाजता राग येतो, माझं पण टपरं फिरतं. जर जेवली नाही, व्यवस्थित नाश्ता वगैरे नाही केला की मग कुणाबरोबर भांडण होतं. म्हणून जेवायचं व्यवस्थित, मस्त खायचं. हिंदुस्तानी दाल का पाणी जहाँ हमारे वहाँ निशाणी. मस्त खायचं पिचं. काय आपल्याला काय रोज काय कोंबडं बकरं लागतं का? जे आहे तेच खायचं मस्त. त्याच्यामध्येच विटॅमिन प्रोटीन सगळं आहे. असा चेहरा चमकतो चांगलं खाल्ल्यावर. आणि आशीर्वाद घ्यायचे सगळ्यांचे, ते तर आपण करतोच. आता तुम्हाला सांगते की काही महिलांचं मला एकतर राग येतो, पण काय करायचं, आपलेच आहेत. दात पण आपले, होठ पण आपले, जीभ पण आपली, सगळंच आपलं आहे. तर तुम्हाला योजनाबाह्य काम करायची नाहीत. याचं पत्रक जर युनियन करून भेटलं तर ते मुख्य सेविकेला देऊन निवांत व्हायचं. मग त्याच्यावर लाडकी बहिणीचं फेरपडताळणी, KYC, सर्वे, बायकांना जाऊन भेटणे करणे, कशाला उठाठेवा? काय गरज आहे ही करायची का? मुख्य सेविका बोलते म्हणून तिला अवॉर्ड भेटावा, तिचं चांगलं प्रमोशन व्हावं, ती CDPO व्हावी, CDPOची अधिकारी व्हावी आपल्या जीवावर, आणि आपण असं आपापसात भांडून तिचं काम करू द्यायचे. माझी एक ताईनं मला मेसेज केलेला, ताई मुख्य सेविकेच्या पुढं मला हसायला होतं. त्यानं आपले अंगणवाडी कर्मचारी एवढ्या झुकलेल्या आहेत की मला पण वाटतं की माझी आजी वगैरे म्हणी म्हणायची, काय घाणेरड्या म्हणी म्हणते, पण ती ज्या तालात मला बोलली, तिनं मला स्पेशल फोन केलेला. ते ताईचं नाव नाही सांगणार मी. ती बोलली, ताई आता फक्त सुपरवायझरची धुवायची राहिली, आपल्या बायका फक्त बादली घेऊन जात नाहीत, नाहीतर तिनं केली की धुयला तयार आहे, तेवढंच राहिलं ते पण कुठं करत असते नाची मला ती बोलली. पण ताई असं नाही करणार. कारण कसं होतं, कधी घाबरायला होतं माणसाला, भीती वाटते, नाहीतर एकतर आदर असतो आणि माहिती कमी असते. मी तुम्हाला हे कधीच बोलत नाही की अंगणवाडीचं काम नाही करायचं. अंगणवाडीचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि आपल्यासाठी सगळ्या सुविधा मागून घेणं किंवा थोडक्यात बोललं तर भांडून घेणं किंवा मोर्चा आंदोलन करून घेणं हे आपला अधिकार आहे. तो दोन्हीवर बरोबर राहायचं आहे आपल्याला. इकडे पण मी बोलते, मी ऑफिसची काम असले हो पुढाकार घेते, कार्यक्रम मला आवडतात, मी करते छान. जे माझ्या सेवामध्ये 6 सेवामध्ये बसते ते कार्यक्रम मी व्यवस्थित करते. 7वा 8वा कार्यक्रम मला करायला लावला की मी बरोबर सुपरवायझरचाच कार्यक्रम करते. मी नाही घाबरत आहे. चला, कारण मला पूर्ण माहिती भेटलेली. तर माहिती घ्यायचं, नवीन शिकायचं. शिकलं की चुकत नाही. शिकना बंद जितना बंद, अमिताभ बच्चन बोलतो का नाही? मग शिका, ऐका. व्हिडिओ पण कुठले बघायचे, काय बघायचे, ते कोणीतरी काहीतरी टाकतं, असं झालं तसं झालं. कसं काय होत नव्हतं. तुमच्या अकाउंटला येणार आहे काय झालं की एक्स आलं का तुमच्या अकाउंटला 26,000 नाही. मग कशाला लोकांच्या गोष्टीवर आपण मूलथापावर लक्ष द्यायचं. मी व्हिडिओ का बनवते, एक तुम्हाला माहिती मिळावी आणि तुमची हिंमत वाढावी, जशी माझी वाढली. मी 2002ला लागलेले, ताई माझ्या हातातून सुपरवायझर रजिस्टर मागत होती. मी धरा रडत होते. आता तिला थरा मी रडवते, नाही घाबरत. कारण मला माहिती आहे, मला माझ्या संविधानाने दिलेला अधिकार मला माहिती आहे कसा घ्यायचा. तुम्हाला पण मी तेच सांगत असते. तर योजनाबाह्य लाडकी बहिणीसहित कामं करायची नाही, असं आम्ही एक अभियान सुरू केलं आहे पूर्ण महाराष्ट्रात. त्याचं पोस्टर बघा आम्ही ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आणि मला सगळ्यात आधी माहिती का मिळते, तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा पूर्ण महाराष्ट्राचा WhatsApp ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आमची दिवसभर किलबिल सुरू असते आणि माहिती मला मिळते. आणि मी संघटनेच्या अध्यक्षाला पदाधिकाऱ्याला बोलत असते, तर मला माहिती मिळते. तर मी तुम्हाला लगेच माहिती देते. WhatsApp ग्रुपला निवेदन असू द्या, काही लेखी माहिती असू द्या. कारण रोज सारखं आपण व्हिडिओ करत नाही. तिकडून सुपरवायझर एक बाण सोडते आपल्याला ठुश करून, की आपण इकडून लगेच संघटनेचा दुसरा बाण सोडायचा. हे दिवसभर चाललेलं असतं. पण काही बाया म्हणतात किती पत्रक वाचायची, किती निवेदनं असायचं. तर सुपरवायझरची किती मेसेज येतात, कसे वाचतं बरोबर का? ती पैसे देते, तिच्या घरून देते, CDPOच्या अकाउंटमधून तुम्हाला पैसे येतात नाही.
तुमच्या कामाचे, तुमच्या हक्काचे, तुमच्या अधिकाराचे. तर आम्ही जे आता अभियान सुरू केलं आहे KYC सहित लाडक्या बहिणीची किंवा आम्ही योजनाबाह्य काम करणार. आता योजनाबाह्य काम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना, मग कशाला ॲप ओपन होत नाही, हे होत नाही. आता मातृवंदना आपण का करू बोलले, हे बघा माझं वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगते, जिथे पैसे येत असतील ते बरोबर घ्यायचे, कुणाचे असो, ते लाडकी बहीण असू द्या किंवा मातृवंदना असू द्या, काही असू द्या. पैसा मिळतो ना माझ्या लाभार्थ्याला, गोरगरिबाला घेऊन द्यायचं. काही पदार्थ भेटत असले द्यायचे, काही सामान भेटत असलं ते घेऊन द्यायचं आणि मग जे आहे तेच करायचं. जे मिळालं आपल्यासाठी आहे ते घ्यायचं आणि पुढच्यासाठी लढायचं. हे ठाम मतावर मी करते वैयक्तिक. पैसा पाणी कुठे काही राशन वगैरे काही माझ्या लाभार्थ्याला काही भेटत असलं तर ती मी पुढाकार घेऊन त्यांना देते, कारण माझी त्यांची ती पोटाची खळगी दिसत आहेत, उपाशी मला त्यांची केविलवाणी तोंडं दिसत आहेत. आणि लाडक्या बहिणीचं काम आम्ही आमच्या लाभार्थ्यांना काहीतरी स्त्रियांना येतात तर फी भरायला होईल, आणि काही स्त्रियांनी खूप चांगला ह्याचा वापर केला पैशाचा. काहींनी मोबाईल घेतला आहे इन्स्टॉलवर आणि हप्ते भरतात. आता पैसेच नाही आले बसा बोंबलत, आता कुठून हप्ते भरतात. चांगला वापर केला आहे काही महिलांनी. त्याच्यासाठी आपल्या एरियात बघा, माझ्या महिलांना मी सांगितलं एज्युकेशनवर पैसे लावा, काहीतरी बचत करा, त्यांनी केली, खुश आहेत. आणि ज्यांनी मोबाईलच घेतला आणि त्यांनी शॉपिंगच केली त्याला आपण काय करणार. आता KYC काढली ती तर नवराबरोबर लागते. आता कुण्या बाईचं नवऱ्याबरोबर जमत नसेल, त्या बिचारीला गपचूप पैसे येत असेल तर तो नवऱ्याचा OTP पाहिजे यांना. मग नवरा म्हणतो तुला मी घेऊन जाईल, मला अर्धे पैसे दे. असे नवरे आहेत की मग त्या बाईला अडचण आली का नाही. तर असं खूप आहे. कुठे काही दारू पिणारे, व्यसनी वगैरे पालक आहेत आपल्या एरियात, आणि त्यांच्या नवरे काय बायकाला पैसे आल्यावर सोडणार आहेत का, घेणारच. म्हणून आपलंसुद्धा खातं ना स्वतःच्या नावावर वैयक्तिक ठेवायचं. ते कसेही असू दे, कोणी असू दे, आपला मुलगा असो, भाऊ असो, बंधू असो, माझं खातं माझं असलं पाहिजे, हे लक्षात. हा झाला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे की आपल्याला योजनाबाह्य कामं करायची नाही. एकदा जे आपली संघटना आहे त्याचं पत्रक आलं, तुम्ही ह्यांना दिलं, सुपरवायझरला पाठवलं किंवा CDPOला निवेदन दिलं, मग त्याच्यावर कशाला दिवसभर चर्चा असते ग्रुपमध्ये, रात्री 1 वाजेपर्यंत कच. बरं झालं ते पोषण ट्रॅकर बंद होतं, नाही तर मला तर वाटतं त्या काय बाया पोषण ट्रॅकर जाऊनसुद्धा ओपन करतील की दिवसा काम होत नाही, आम्ही रात्री करू. आपण सगळी कामं सरकारची करून दिल्यामुळे त्यांना आपली गरज भासत नाही वेतन वाढवायची. मानधन एवढ्यातच एवढी कामं करतात. तुम्हाला माहिती 13,000मध्ये 13,000 कामं करतो आपण डाटा नाही दिला तर वरी ते काय करणार, किती जन्म किती मृत्यू सगळं आपल्यामुळे माहीत पडते. बरोबर आहे ना. तर कुठं जर मी नाही म्हणत की एकदम 0% करूच नका, कारण तसा सुपरवायझरना प्रेशर असतो, त्यांची पण नोकरी आपली, पण आपण गती कमी करू शकत नाही का. तुमच्या पगाराचं काय विचारा तुम्ही, काय तुमचं करायचं असलं तर ते काय बोलतात, सर्व्हर चालत नाही, कम्प्युटरवर दिसत नाही. मग तुम्हाला नाही बोलायला मोबाईल चालत नाही, मोबाईलवर दिसत नाही, एरियातली लोक माहिती देत नाही, हे कारण देता येत नाही का. अहो एवढा एरिया पडला आहे, लोक पडल्यात की तुम्हाला ढकलायला, का तुम्ही स्वतःवर कशाला घेता. क्रेडिट कुणालाही देऊ द्या. नाही माझ्या बाजूवालीनं केलं मग ती पुढं जाते, माझ्या जाऊ दे की तिला कुठं पुढं जायचे, दिल्लीला जाऊ दे, नाही तर ती जाऊ दे कुठेतरी दुसऱ्या देशात, तू तिथंच राहणं जागेवर, मुलांचे आशीर्वाद घ्या. कोणी कामं केल्याने पुढं जात नाही, नाही केल्याने मागं राहत नाही. सगळे संघटित राहिले ते बरोबर असतं. जाऊ दे तिला कुठं पुढं जायचं, जा म्हणा अजून पुढं जा. मी तर सगळ्या माझ्या मास्टरवरच्या बोलते ही काम करत नाही, हिचं नाव खराब आहे, मॅडम हिला अशी बोलते. असू दे, माझं नाव खराबच पाहिजे, मला चांगलं नाव करून काय कुठं झेंडा लावायला जायचं नाही. मला माझा झेंडा माझा दंडाच पाहिजे मला इथं. मी नाही घाबरत कुणाला. तर तायांनो एक सांगते, घाबरून जायचं नाही. घाबरायचं कधी, चोरी केली, लबाडी केली तेव्हा घाबरायचं. त्याला तर घाबरलंच नाही काही महिलांना, पण असल्या वेळी उगाच घाबरतात. घाबरण्याची नाटकं आपल्याला बंद करायची, ती हिंमत बांधायची आहे. मॅडमला उत्तर द्यायचं, प्रेमाने पण बोलू शकतो. बोलण्याच्या पद्धती मी मॅडमला कशी बोलते माहिती का तुम्हाला. अर्धा पगार आला मॅडम, अर्धच काम करणार, तुम्हाला जे करायचं करा, तुम्हाला हे शक्य होत नाही असं बोलायचं. मॅडम हो पगार कमी आला आहे ना, हो मग तिकिटाला सुद्धा पैसे देत नाहीत, कसं जाऊ अंगणवाडीला मॅडम, खूप परेशानी चालली हो, तंगी चालली हो. गावाच्या भाषेमध्ये बोलू शकता का नाही एवढं व्यवस्थित मस्त. मी तर बोलते मला अर्धा पगार अर्धं काम, जा जे करायचं करा. मी मातृवंदनाचं नाही भरलं, KYC नाही केली, योजनाबाह्य काम एकी नाही करणार. मला जर मेमो दिला तर त्याची होळीच करून टाकणार आहे त्या मुख्य सेविकांनी CDPOच्या समोर. जे व्हायचं ते काय नाही होत. आपल्याला संघटनेनं दिलेला अधिकार आहे,
काय योजनाबाह्य काम करायची? त्यांनी 100 रुपये तरी वाढवून देतात का आपल्याला? देतात का? नाही. मग तुम्ही कशाला 100 कामं करून देता? काही गरज नाही. तर एक अभियान चाललेलं आहे, योजनाबाह्य अंगणवाडी महिलांच्या KYC शिवाय कामं करायची नाही. आपल्या एरियातले पालक आपल्याला ओळखतात. आपण 25-25 वर्ष झालं त्यांच्याकडे जातो. त्यांना प्रेमाने बोलू शकत नाही का आपण, बाबा सरकार जे देतं ते आम्ही देणार तुम्हाला? नाही दिलं, वरून बंद केलं आहे. मी माझ्या घरातून माझ्या बॅगेतून पैसे आणून दिले होते का तुम्हाला? असे 1500 वाटले होते का? नाही. मग मी बंद कशी करू शकते? नाही ना. वरून चालू झालं, वरून बंद झालं. बरोबर ना? त्यांना तो काय टोल नंबर आहे, तेवढे हेल्प करू शकतो आपण. द्या, करू द्या फोन त्यांना आणि विचारू द्या. तुम्हाला सगळी जबाबदारी काही द्यायची गरज आहे? माझा एरिया, माझ्या बायका दुसरीकडे गेल्या नाही पाहिजे, माझंच ऐकलं. कशाला? काही गरज आहे का? आपल्याला काही इलेक्शन लढायचं आहे, मतदानाला उभं राहायचं का? त्यांनी उभं राहायचं, त्यांनी सोडा अंगणवाड्यानं करा ते काम. पण ज्यांना अंगणवाडीत चालवायची त्यांनी अशी कामं करू नका. खूप त्रास होतो दुसऱ्या महिलांना महाराष्ट्रातल्या. आता मला कोणीतरी बोलते ते पुष्पाताई व्हिडिओ करतात ना, त्यांचं बघून आम्ही करतो, त्यांना सांगा व्हिडिओ बंद करायला. हे मूर्खासारखा प्रश्न आहे तायानं. रिमोट तुमच्या हातात आहे, TV तुमच्या घरात आहे, मग कोणतं चॅनल लावायचं तुम्हाला माहिती आहे ना? मग त्यांनी जर माहितीसाठी व्हिडिओ टाकला, त्या बोलतात का कंपल्सरी माझा व्हिडिओ बघून काम नाही केलं की मी फाशी देणार येऊन? कोणीतरी आपली मदत करते. आपल्याला आवडलं त्यांचा व्हिडिओ, हे काम योजना अंतर्गत आहे ते करायचं. योजनाबाह्य कामाची त्यांनी व्हिडिओ टाकला तर तुम्ही नाही करायचं. पण माहिती घ्यायला काय आहे? असं काही नाही. माहिती सगळ्यांकडून घ्या, पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. गाढवासारखी अवस्था करून द्यायची नाही. ते गाढव मेलं शेवटी. ते गाढवाची गोष्ट माहिती. आता सांगायला एवढा वेळ नाही, नको गाढवपणा करायचं नाही मला. जाऊ दे. झालं. आता 12 तारखेला कामगारांना मोर्चा करू द्यायचा नाही. आपण कामगारामध्ये चालू, लेबरमध्ये चालू आपण सगळे. म्हणून आपले लेबर कोर्टला केस सुरू आहे. जर आपण केस जिंकलो तर व्हावा 26,000 सेविकांना 20,000 मदतनीसला. नाही जिंकलो, वेळ लागला तर थाली बजाव, मानधन बढाव. सुरूच आहे आपलं. आपला मोर्चा कधी बंद होत नाही, स्थगित होतं. एवढं लक्षात ठेवा. काही कारणास्तव काही आपल्याला स्थगित करावं लागतं. आता काही जणांचं म्हणणं आहे की संघटना मॅनेज होते आणि संघटनेला काहीतरी पाहिजे असतं की मोर्चा करते. संघटना एवढी पॉवरफुल आहे, ते सरकारबरोबर मॅनेज होतं. तर मग तुम्ही कोण कुठले आहेत? मग संघटनेचं ऐकावंच लागेल ना. चला, कोणीतरी आहे की संघटनाला महान तरी समजतं आहे, ते तरी बरं आहे ना. त्याचा सकारात्मक विचार घ्या. म्हणजे सरकार संघटनेचं ऐकतं हे तुम्हाला माहिती आहे. मग संघटना सरकारचं ऐकते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ऐकत. आमच्या जिद्दीवर राहते भगिनी. कारण निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये मी खूप वेळ गेलेले आहे. तिथं रजिस्टर कमी, ह्याचा बोजा कमी करा. आणि याची आता काही भगिनी अंगणवाडीत आहेत, अंगणवाडी संपली, गृहभेटीला गेले की घरी जा आणि ते मोबाईलमध्ये गृहभेटी करायचं. कधी पण बटन दाबायचे, ती येड्यासारखी कधी पण फिरून येते गृहभेटी. तिला दाबायचे नुसतं का? तुम्हाला तिच्या गळा दाबायचं का? फोन आहे तुमच्याकडे, तिला फोन करून विचारा. रिचार्ज दिला नाही तर आज नाही उद्या देणारच आहेत ना. येतं ना. मग कशाला एवढं झंझट करत बसायचं आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत. पोषण ट्रॅकर पर्सनल मोबाईलमध्ये पण आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. हां, परफेक्ट सरकारशी भांडायचं असलं तर परफेक्ट मोर्चामध्ये संख्या पाहिजे आणि परफेक्ट अंगणवाडीत बाया पाहिजे. सकाळी अंगणवाडीची वेळ किती आहे, किती वाजता जातो आपण आणि किती वाजता निघतो, हे आपल्या मनाला विचारा. जनाला नाही, मनाला. थोडाफार उशीर झाला तर थोडाफार आपण टाईम दिला मोबाईलवर तर काय झालं? हेत काय बिघडतं का? हा माझा वैयक्तिक विचार आहे बरं का. नाहीतर हिची दलाल ती दलाल, मला काही बोललं पण तर काही फरक पडत नाही. मी सगळ्यांची दलाल आहे प्रेमाची. सगळे जेवढे प्रेम देतात तेवढ्यांची दलाली मी करते. मग कोणी असू देते, मला काही पडलं नाही. मी तुमच्यासाठी माहिती देते. तुम्ही माझे व्ह्यूअर्स आहात, माझ्या भगिनी आहात आणि मला तुमच्यासाठी माहिती द्यायची. आता ही झालं. आता तिसरा मुद्दा आपण घेऊया, मातृवंदनाचा. मातृवंदनाचा ॲप तीनदा दाबला की मग चौथ्यांदा चालत नाही. पण मॅडमला एक मेसेज करायचा, मॅडम 3 वेळेस झालं आहे आज माझं, चालत नाही. कोण फाशी देते? कशाला घाबरायचं आहे? संपलं, नाही झालं, काय करू शकतो? त्या लाभार्थ्यांना दिवसभर घरात घेऊन या ना, तर कांद्यावर घालून एखादी बाई घेऊन पुन्हा येईन त्या बाईला. बाई तुझं झालं नाही, आता उद्या रात्रीला 12 वाजता ॲप चालू करून तुला घरी, नाही तर तिच्या घरीसुद्धा जाऊन राहतील बायका. जातात 9, 9:30ला कोणी बायका रात्री गेलेल्या त्या FRS करायला. कशाला? FRS नाही केल्यामुळे कोणी फाशी दिली? मेमो दिला, घ्या मेमो, उत्तर द्या. मेमोचा अर्थ काय आहे?
उत्तर द्यायचं. त्या मुख्य सेविकांना रोज मेमो भेटते, तुम्हाला माहिती आहे का, आपल्यामुळे. मग त्यांच्यामुळे आपल्याला मेमो भेटतं, तर आपल्याला मेमो भेटला तर ते मेमोचा अर्थ चुकीचा लावायची काही गरज आहे. मी तर मेमो घेतच नाही, आधी चूक सांगा म्हणते फेकून देईन तिकडे मी, कारण मी अशी चूक करतच नाही. योजनाबाह्य काम मी करणार नाही, योजनाच्या आतमधली कामं मी. आता आज 31 तारीख आहे, बरोबर आहे. मग तुम्ही एक पोषण ट्रॅकरमध्ये जा आणि ते बेनिफिशरी काढा, डेली ट्रॅकिंग काढा, आपलं काय काय काम राहिलं ते बघा आणि ते दाबून टाका, त्याच्यामुळे भत्ता येतो असं बोलतात. तर करून बघूया काय फरक पडतो आहे. आणि आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे म्हणून सगळी लोक आपल्याकडे येतात. आता ती PTTP काय ग्रुपचं ते गोल्डन सर्टिफिकेट सिल्वर, त्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नव्हते. पण मध्ये ते ट्रेनिंग ठेवलं होतं 3 दिवसाचं, तुम्हाला सगळ्यांनी घेतलं आहे. तुम्ही मोठी पुस्तक आलं होतं बघा, त्या पुस्तकाचं ट्रेनिंग झालं. तर मग ती मुलगी जी होती, एक 22-23 वर्षाची मुलगी होती, ती TP ग्रुपची. तर ती माझ्याकडे आली, मला म्हणली, मॅडम तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी ग्रुपमध्ये का टाकत नाही हो, आणि तुम्ही मुलांबरोबर रोज असता, मग एक फोटो का नाही पाठवतो. ती एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलली. आणि त्या 4-5 मुली होत्या. अशा महाराष्ट्रात किती मुली आहेत, त्या आपल्याच भगिनी आहेत, लहान भगिनी आहेत. म्हणलं अरे ह्यांना ह्याच्यामुळे नोकरी आहे, ह्यांना ह्याच्यामुळे रोजगार आहे, ह्यांना 2 पैसे मिळतात. तर मी रोज जाते, मला एक फोटो टाकायला काय. मी म्हणलं चल बाई उद्यापासून एक फोटो टाकते, आणि मी टाकायला लागले. मग मला तसलं गोल्डन सिल्वर सगळे सर्टिफिकेट आले. सगळ्या घरातल्या भिंती भरून गेल्यात माझ्या सर्टिफिकेटने, एवढे सर्टिफिकेट आलेत. आता ते पण सुरू झालं आहे, बचत करायची एक अजून नवीन तमाशा. तर ते व्हिडिओ दाबायचा, आणि पैसे दिल्यावर माणूस बचतच करतं का, हवेत उडवतात का अंगणवाडी सेविका असा कव्वाली आणि काहीतरी नाचगाणं करून असे पैसे उडवतात का, नाही, बचतच करतात. आमच्यापेक्षा जास्ती बचत कोण करा, आम्ही सरकारची बचत करतो, पैसे वाचवतो. अर्धा किलो खाऊमध्ये 40 मुलाला खाऊ घालतो. कधी कधी बरं का, नाही तर खावायला लागतील माझ्या मागे. कधी कधी खाऊ नाही आला तरी आम्ही ॲडजस्ट करून सुक्कं खाऊ देतो. काही महिला जागेवर नसल्या तरी त्यांची माहिती घेऊन सरकारला देतो. काय उरलं थोडं काय बोलते हे करतो आपण थोडं पण सरकारसाठी. तर सरकारचं किती वाचवतो आहे आपण, उलडाढाला करून त्यांना आताच पाहिजे, लगेच पाहिजे, लगेच माहिती पाठवा, लगेच आमच्या बाया आताच पाठवते, लगेच पाठवते. मॅडम ती आली नाही बघा, तिने माहिती दिली नाही बघा, मॅडम ती जागेवर नाही, ती मस्टरवर नाही, ती कुठं तरी गेली. अगं तुला काय करायचं आहे बाई, तुझी माहिती देऊन गप्प बस ना तू. मग कशाला सगळ्याचं बिनपगारी फुलाधिकारी रोजगार घेते. तुला काय सुपरवायझर 10 रुपये जास्त देणार आहे का माझी ताई. नको करू, आपल्या भगिनीवर अन्याय. गोरगरिबांचे शाप लागतात. तिचा काय त्रास असन, तिची पाठ दुखत असन, तिची कंबर दुखत असन, ती घरी गेली असन, तर तिला परत बोलवून मग तिला मुख्य सेविकेपुढे अपराधी केलं का तुला कोणता अवॉर्ड भेटतो का असे कामं केल्याने. आमच्या भाषेत आम्ही तिला मुख्य सेविकेची चमची म्हणतो. मग चमची हा शब्द चांगला आहे का. आपलं पुन्हा पत्तेला भरून राहा ना मस्त सगळ्या मिळून. हे बघा, आपली भगिनी चूक करत असेल तर तिला समजवा, पण मुख्य सेविकेसमोर उभं राहिलं की सगळ्याच्या सगळ्या ठाम उभा राहायला पाहिजे. हे माझ्या बीटमध्ये होतं. एक जणीला काय बोललं की आम्ही 25च्या 25 उभा राहून आमच्या भगिनीकडून उभा राहतो आणि मुख्य सेविकाला झापतो. नंतर आमच्या भगिनीला आम्ही समजवतो तुझी ही चूक होती. पण मुख्य सेविकेच्या पुढ्यात मी कशी चांगली का, ती काय प्राईम मिनिस्टर आहे का, तुला काय देणार आहे. ती आज आहे उद्या जाते. 3 वर्ष तिचं झालं कसं तरी ती ढकलते बाई. 3 वर्ष तिचा पगार भरपूर, तिच्या घरी, तिला शासकीय दर्जा, तिला मेडिकलची सुट्टी, तिला अवॉर्ड. तुमच्यामुळं तुम्ही कामं केली की तिचं प्रमोशन. मग तिला अजून आपल्या बहिणीवर अन्याय करायची गरज आहे का. हे होत आहे महाराष्ट्रात सध्या. मला खूप भगिनींचे मेसेज आले. आणि मदतनीस स्वयंसेविका एकमेकावर पण अन्याय करू नका. काय, तिला सरकार पगार देते, मला सरकार पगार देते, केंद्राचं भाडं सरकार देते, खाऊचे पैसे सरकार पाठवते. माझ्या घरी येऊन मला काय द्यायचं आहे, फक्त डोकं असलं तर द्या. ते पण नाही आहे आपल्या बायकांकडे. कुठं फुकटच्या नेत्याची गर्दी करायला, खुर्च्या भरायला बरोबर जातात. ही नाही आली तर तिचं नाव फोटो पाठवतात. तुला काय नेत्याने दिलं त्या, आता जिंकून गेल्या. आता त्यांच्या बायका उभं राहिल्या होत्या नवऱ्याच्या जागी, आणि आता बायकांचं काम नवराच करणार आहे. पैसे जिथे तर तिथे पुरुष मंडळी हजर होतात. हे सगळी नाटकं आहे ती. स्त्रियांना जास्ती सीटं दिली, स्त्रिया पुढे आल्या तर स्त्रिया आपलं काम करते, असं काही नसतं. त्याच्या पाठीमागे पुरुष असतात. आपल्या पाठीमागं आपणच आहेत ना एकमेकांना स्त्रिया. मग आपण आपल्याला सपोर्ट नाही केला तर कसं होईल. आणि मी नाही बोलत, संघटनेमुळे सगळी कामं होतात, पण संघटनेच्या पाठपुरावामुळे सरकारचं लक्ष आपल्याकडे वळतं, त्या मंत्र्याचं आपल्या खात्याच्या लक्ष वळतं, आणि ते थोडी तरी दखल घेतात आपली. आता आम्ही पत्रसुद्धा पाठवलेले आहेत, तर ते जात आहेत.
1,00,000 पत्र कुणाच्या दारात आल्यावर त्याला लोक विचारते एवढी पत्र कशाला येतात तुझ्या दारात. होईन का नाही काहीतरी फरक. आणि योजना बाहेर कामं करणार नाही अंगणवाडीवर सगळ्यांनी लिहून लावल्यावर त्याच्यामध्ये पण फरक होईल का. आणि माझा वैयक्तिक तुम्हाला एक सल्ला आहे आणि माझा ह्याच्या पण विरोध आहे. जिथे आपले पैसे कापले जाते तसल्या आंदोलनात सामील व्हायचं नाही. कारण एक दिवसाचा पेमेंटसुद्धा पगार खूप महत्त्वाचा आहे काय भगिनीला. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी दुसऱ्यांचं काही सांगत नाही. पण मी असल्या संपात सहभागी होणार नाही जिथे पगार कापला जाणार. मला खूप वाईट वाटलं आहे. आपल्याला अनुभव आहे आपल्या 52 दिवसाचा. ते 52 दिवस आपण कधीच विसरणार नाही. ते 52 आपल्याला रावणसारखे गेलेले आहेत. बरोबर आहे का नाही. रावणाच्या लंकेत बसल्यासारखे आपण बसलं होतं. पाणी वाहत वर येऊन धडधड पडत होतं. 1,500 रुपये तोंडावर देऊन त्यांनी भत्त्यासहित काम. त्या भत्त्यासाठी बायका एकमेकावर किती अन्याय करतात. मी तर तो भत्ता मला एकदा पण आला नाही आणि मी तिच्याकडे लक्ष पण दिलं नाही. मी अंगणवाडीत जाते, माझं काम करते, घरभेटीला निघाली, मी दुसरं काम करून 2 पैसे कमवते. मी नाही लक्ष देत. आणि त्या आता सध्याच्या अंगणवाडीच्या सुपरवायझरसुद्धा मुलं चेक करत नाही. फक्त मोबाईलमध्येच असतात त्या पण. आणि आपल्याला पण म्हणतात मोबाईलमध्येच राहा. पण मला बाळगोपाळांबरोबर बसायला आवडतं. मी त्यांचे आशीर्वाद घेते. त्याने तुम्ही पण घ्या, चांगलं होतं. काय नाही, घाबरायची गरज नाही. कोण काय करत नसतं. तरी छोटे मोठे जे आंदोलन आहेत त्याच्यामध्ये सामील व्हायचं, संख्या वाढवायची. कोणतीही संघटना असू द्या तुमची, तुम्ही ज्याच्यामध्ये सभासद आहेत ते काय करतात त्यांच्याबरोबर उभे राहा. कारण असं कोणी काही करत नसतं. काहीतरी अनुभव घेऊन करत असतं. आणि ती आता जी कुंडीतली झाडं आहेत ना, आता उगवलेत, ती वडाच्या झाडाला लाल करतात. पण वडाचं झाड जमिनीत असतं ताई. आणि कुंडीचं झाड कुठेही ठेवा, ती कुंडी कधी वाऱ्याने पडेल ढपकन ती सांगता येत नाही. म्हणून वृक्ष जी जमिनीत आहेत त्याला धरून राहा. फांद्याला लटकू नका, कधी पण फेकून देतील फांद्या. आणि जर वाईट कुणाला वाटत असेल तर माझा प्रश्न आहे, आज झाला आमच्या संघटना काय करत नाही, आम्ही असे तसे. मग ज्या करतात त्यांनी का नाही केलं. माझ्या बांगड्या दिल्या होत्या का मी घालायला त्यांना, म्हणून ते घरी बसलात. बघा मी बांगडी घालत नाही म्हणून नाही घालत. कधी पण लागतो हात मुक्का द्यायला चांगला मस्त. आणि ज्या आपल्या ऐकत नाहीत, बाहेर जाऊन काम करतात, ती आपली भगिनी आहे. पण आपल्या घरात एक मूल झालेलं असतो, इतकं सुंदर गोड, आपण त्याला एवढं रडू देत नाही, किती प्रेम करतो. पण कधी कधी डॉक्टर तो आजारी पडला की त्याला कडू औषध देतं. मग आई पाय धरते, बाप हात धरतो, भाऊ असा आवळून धरतो आणि त्याला औषध पाजतो का. मग दुसऱ्या दिवस ते चांगलं तर अशा काही भगिनी आपल्यामध्ये आहेत. त्यांचे हात पाय धरून ते कडू औषध आपल्याला त्यांना पाजायचं आहे. आणि त्यांच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी घालायचे की संघटित झाल्यामुळे सगळी कामं होतात. ज्या ज्या संघटनेत आहेत जिथं आहेत तिथं राहा. माझ्या संघटनेचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मी सचिव आहे. आणि सध्या आमचे अध्यक्ष ब्रिजपाल सर आहेत. संघचिटणीस सूर्यमणी गायकवाड आहेत. आणि खूप सारे भाऊ आहेत, राजेश भाऊ आहेत, अवनी भाऊ आहेत, निलेश भाऊ आहेत. आणि आमच्या सगळ्या अशी भगिनी आहेत मस्त. हे सगळं काटेरी कुंपण आमच्याबरोबर आहे, पुरुष मंडळांचं, आमच्या बंधू भावांचं. आणि आम्ही मध्ये पिकासारखे सुरक्षित आहोत, एवढं लक्षात ठेवा. ज्या संघटनेला मानत नाहीत आणि आपल्या हुशाऱ्या मारतात त्यांनी करून दाखवावं. आणि कधी करणार ते माझे पण पेपर घ्या बाई, मला पण शासकीय दर्जाचा जरा माझं पण मानधन वाढवून द्या. आणि आमच्या रणरागिणी फुटायला काय आम्ही काय आमदार खासदार किंवा नगरसेवक नाहीत आणि कच्चे मडके नाहीत. सगळ्या नाही पण पक्क्या बहिणी आहेत. संघटित राहा, सगळ्यांना एकत्र करायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. पुढं होणाऱ्या आंदोलनात सामील व्हायचं आहे, मोर्चे काढायचे आहेत. तोच पर्याय आहे आपल्यासाठी. 26 तारखेला जी गोड बातमी देणार होते ती दोडांनी दिली नाही. मी कोणत्याही पर्सनल वैयक्तिक व्यक्तीवर टीका करणार नाही, कारण कोणी एक व्यक्ती हे चालवत नाही. हे सगळं सिस्टम खराब झालेलं आहे. गोरगरिबाची जाणीव नाही राहिलेली ह्यांना. काय होतं आहे काय नाही. किती गरीब आहेत, किती कुपोषित मुलं होत आहेत. एरियात अंगणवाडी ताई किती मरत आहेत, कितींना डोळ्यांचे चष्मे लागलेत, की ज्यांच्या तब्येती बरी, हे सुद्धा सरकारला आकडा नसेल. जेव्हा मोठे मंत्री यायचे असतात तेव्हा मस्त गालीचे घातलेले असतात, रंगीत खुर्च्या. आणि आमच्या बायका मस्त नऊवारी साड्या, एवढे मोठे दागिने आणि आरती ओवाळायला पूजायला जातात. त्यांना कधी वाटेल का ह्या बायका गरीब आहेत. सत्य परिस्थिती कुणी दाखवतं का अंगणवाडीच्या एरियात. आणि अंगणवाडी सेविका मदतनीसची काय हाल आहेत मंत्र्याला वाटते एक नाही बाई अजून मंगळसूत्र घालते, माळ घालते,
काय काय घालते मस्त 2-3 हजाराचा पहिरावा घालून आणि 5 लाखचे दागिने घालून त्याला ते कुंकू लावायला गेल्यावर मंत्र्याला त्याला गरीब वाटणार का? आपण सत्य परिस्थिती अजून खूप लपवलेली आहे आणि ती आपल्याला बाहेर काढायची की अंगणवाड्यात काय काय होतं, किती त्रास आहे. सध्या आम्ही पालका करून व्हिडिओ पण शूट करणार आहेत की काय त्रास आहे, काय खाऊ येतो, कसं आहे, शिक्षण काय राहिलेलं आहे. तर हे सगळं काय नाही, नुसतं मोबाईलवर इकडून मुख्य सेविका तिकडून पाठवते ही माहिती पाठवा, इकडून लगे बाई 10 मिनटात बाया माहिती पाठवतात. कुठून आणतात हेच कळत नाही मला. त्या एरियात गेल्या का आणि ते FRS संत गतीने करा, जे उपलब्ध आहेत त्यांचं करा, नाहीतर स्किप करून THR भरून टाकायचं. काय घाबरायचं नाही, काय होत नाही, द्या सोडून. कशाला घाबरायचं आहे? कोण काय करणार आहे? एकीची नोकरी जाणार नाही FRSमुळे. योजना बाह्य कामं नाही केली तर एकीची नोकरी जाणार नाही, गॅरंटी आहे. आणि जे बोलतात ना हे वर्गणी हे ते बघा, सभासद पावती म्हणून आपल्याला फाडायची आहे. मी कमीत कमी 20 ते 25 मुद्दे दिले, ते ह्या वर्षी संघटनेने आपले केल्यात. तर एका मुद्द्याचे 10 रुपये जरी धरले तरी काय वर्गणी जास्ती नसते आणि कुणावर बळजबरी करून मारून हाणून वर्गणी वसूल केली जात नाही. जे फुकट कामं करणार होते ते का जीपे मागतात, त्यांना पण प्रश्न विचारा जरा. आता विकायची ना शेती 2 एकर, करायची ना कामं. आम्ही समाजसेवा नाही करत, आम्ही काम करतो प्रॅक्टिकल. मी सांगते तुम्हाला, मला पैशाची गरज आहे म्हणून आज मी अंगणवाडीत आहे. कारण महागाई एवढी वाढली आणि माझ्या अकाउंटला जे माझे पैसे येतात 4,000 नाही आले तर मला त्याची उणीव भासते. कारण त्याचं तसं बजेट करून ठेवलेलं असतं आम्ही की इथं हा खर्च करायचा, तिथं 4,000 पण माझे मला खूप गरजेचे आहेत. म्हणून तायांनो, असल्या गोष्टी ऐकत जाऊ नका आणि त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. मी जो पाठवते मी खूप मेहनत करते, खूप वाचन करते आणि नंतरच व्हिडिओ करत असते. तर आता येणाऱ्या तारखेला मोर्चाची वेळ आणि तारीख मिळेल तर तुमच्या संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते आपल्याला काय माहिती देतात ते तुम्ही ऐका. आणि अति महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा घेते. व्हिडिओ मोठा आहे, एक माझी ताई वरडते, पण ताई काय करू गं, वेळ भेटत नाही मला, माझ्याकडे पण खूप काम आहेत, माझा परिवार आहे, माझ्या घरात सून नाही, मुलाची लग्न झाले नाहीत अजून, सगळं बघावं लागतं आहे मला, मुलीचं लग्न होऊन गेली. तर एवढा वेळ कमी असतो. अंगणवाडी बघा, संघटनेची कामं बघा, NGOची बघा, दुसरी मी खूप सारी कामं करते, मला छंद आहे कामाचा आणि समाजसेवेचा छंद आहे, त्याच्याबरोबर पैसे कमवायचा पण छंद आहे. मी काय उगाच फुकट काम आता करत नाही, सोडून दिलं ते सगळं नाही करत, काय फरक नाही पडत कुणाला. माझा आता मी जर सेविंग नाही केली तर माझं म्हातारपण कसं जाईल. मी खूप जणांचं म्हातारपण बघते आता, पण मी माझे पैसे आता साठवायला सुरुवात केली. तर ते जे बचत करायचं ते काहीतरी व्हिडिओ वगैरे पाठवतात ते काय वाईट नाही. 10 मिनटाचा 5 मिनटाचा ऐका आणि सर्टिफिकेट किती झालेत आपल्याकडे आता. मला वाटतं मुख्यमंत्री प्रधानमंत्रीकडे पण एवढे सर्टिफिकेट नाहीत. स्टार, गोल्ड स्टार, हे स्टार, ते स्टार, 3 स्टार, 5 स्टार सगळे होऊन बसलं आपण. फुकट प्रमोशन आहेत आपल्याला, 1 पैसा नाही खर्च करायचा. लोकांना पैसे द्यावे लागतात प्रमोशनसाठी. TP ग्रुप, EP ग्रुप, CP ग्रुप, अरे किती ग्रुप झालेत. ठीक आहे, सगळ्याचे रोजगार आपल्यामुळे होऊ द्या, कमवू द्या. आपल्यावर किती लोक कमवतात, आपण बोललेलो आहे कारण लोकांच्या रोजगाराच. तर आपण चांगले आहेत म्हणून आपल्याकडे लोक येतात ना, बरोबर आहे. आता महत्त्वाची आणि शेवटचा मुद्दा, महाराष्ट्रातील खूप साऱ्या मुख्य सेविका ना आपण आपल्याबरोबर मोर्चामध्ये घेत आहोत आणि अधिकाऱ्यांना त्याच्यासाठी बोलणं झालेलं आहे आणि पत्रकं जागेजागी देत आहेत. कारण योजनेबाह्य कामाचा मुख्य सेविकांना आणि CDPंना पण त्रास होत आहे. जे त्यांचं कामच नाही, इथं पाय दुखतं आहे आणि दातच्या डॉक्टरकडे जा म्हणल्यावर तो दातचा डॉक्टर पायाचा कसा इलाज करेल, तसं चाललं आहे. तर पूर्ण बालविकास प्रकल्पसुद्धा वैतागला आहे ह्या योजना बाह्य कामाने. आता ते सुद्धा बोलतात, हळूच बोलतात, कानात बोलतात, अहो संघटनेला सांगावं हे काम बंद करायला, तुला तर संघटना आवडत नव्हती बाई, आता कशी बोलते असं. तर गरज पडली की संघटना पाहिजेच म्हणून संघटित राहा, संघटनेत राहा. संघटनेचे ह्या वर्षाचे सगळे सभासद व्हा, पावत्या ठेवा स्वतःकडे आणि ज्या ज्या संघटनेचे तुम्ही सभासद आहेत त्यांना विचारा की कधी मोर्चा होणार आहे काय. तशी तर माझ्या ग्रुपमध्ये मी पत्रकं जी आले ते टाकते, म्हणून एक पत्रक वाचत बसायला येते. व्हिडिओमध्ये वेळ नाही, मला तुमच्याशी संवाद साधायचा असतो आणि खूप चांगलं वाटतं आणि त्यानं सगळ्यांनी आनंदित राहा. सकाळी नाश्ता, दुपारी 2च्या आधी सगळं जेवण उरकायचं, नाहीतर टपरं खूप गरम होतं आणि मग भांडणं होतात कोणाची. मी हा अनुभवलेला आहे. मी ज्या दिवशी नाश्ता नाही केला, व्यवस्थित जेवण नाही केलं, 2 वाजता कुणा तरी मी ओरडते. तर हा माझा अनुभव आहे. पाणी पेत जा वेळेवर. काय रोग झाला तर कोण भरून देणार आहे आपल्याला.
पाण्याची बॉटल आणि 2 भाकऱ्यांनी भाजी घेतल्याशिवाय कुठंही निघायचं नाही. रात्रीची शिळी भाकर घ्या, काय नाही फरक पडत, त्याच्यात खूप विटॅमिन प्रोटीन असतात, ते खायचे आपल्याला. शिळी भाकर खाऊन ताजी मुलं घडवायच्यात, त्यानं लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा. मला माझ्या महाराष्ट्राचा, अंगणवाडी सेविका मदतनीसचा आणि माझ्या संविधानाने दिल्याचा अधिकाराचा खूप गर्व आहे. म्हणून ह्यावेळेस मी ग्रुपमध्ये टाकलं होतं बघा, म्हणजे कोण म्हणतं हिरवा करीन, कोण म्हणते भगवा करीन, कोण म्हणते लाल करीन. आपण तिरंगेवाले आहेत, आपल्याला सगळे रंग पाहिजेत. म्हणून आम्ही कलिंगड कापले होते आणि कलिंगडची 26 जानेवारीला पार्टी केली होती. म्हणून शेवटी त्यानं सांगते की मेरे देश को हरे लाल भगवे में मत बांटो, मेरे देश पे तिरंगा रहने दो. जो निळा कलर आहे ना, तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्याच्याशिवाय झेंडा गोड दिसणारच नाही. तर तिरंग्याचा अर्थ पण कुणाला माहीत नाही आहे. लाल जो रंग आहे तो आपल्या सांडलेला रक्त, आपला देश जेव्हा आझाद झाला त्याच्यामध्ये ते सांडलेले रक्ताचं ते लाल रंग आहे. आणि पांढरा रंग आहे तो शुभ्रतेचं प्रतीक आहे. आणि तिसरा रंग जो हिरवा आहे तो आपल्या किसान बंधूचा हरित क्रांतीचे प्रतीक आहे. आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे आणि त्याच्यामध्ये जो निळा रंग आहे तो संविधानाचा आहे. तर हे 3 रंग आपल्याला घडवायचे आहेत, घ्यायचे आहेत आणि सगळ्या जाती धर्माची मुलं आपल्याकडे येतात. म्हणून आपण तिरंग्याबरोबर राहायचं आहे. जो तिरंगाबरोबर नाही राहत तोच दंगे करतो, तिरंगाबरोबर राहणारे दंगे करत नाही. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपण सख्या नाही पक्क्या भगिनी आहेत. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. चला, धन्यवाद.